रसिका, हे माझी ट्रॅक पॅन्ट कुठे आहे ग? हा? माझी काय? ट्रॅक पॅन्ट कुठे? ट्रॅक पॅन्ट काय झालं? माझी काय? ट्रॅक काय? पॅन्ट कुठे? ट्रॅक पॅन्ट ट्रॅक पॅन्ट माझी- इथेच असेल ना कुठेतरी. मामा मामा थांबा, थोडं थांबा ना 2 मिनिट. नो पण झाला काय? मामा जरा थांबा ना. सकाळपासून तुम्हाला ठाकठोक सुरू करायचीच असते का? तुम्हाला किती वेळा सांगितलंय मी ऑफिसला गेल्यानंतर मग येत राहा. आधीच का आला तेवढ्या सकाळी? सकाळी नो भा, मी इथे झोपलेला होतो. हा रात्री का थांबला होता आणि मला कसं नाही कळलं? अहो तुम्ही काल रात्री उशिरा आला तोपर्यंत मामा झोपलेले. ऍक्च्युली मीच सांगितलं त्यांना. काल रात्री अचानक पाऊस किती सुरू झाला, हा मग? वारा सुटला होता. मामा थांबा ना जरा. वारा सुरू झाला मग मीच मामांना म्हंटल की कशाला आता जाताय, सकाळी परत यायचंय तर थांबा आजचा दिवस. अगं पण गरज काय आहे? गरज काय त्या माणसाला? काय झालं? बाजू काय? ही माझी ट्रॅक पॅन्ट आहे ना रसिका. मामा ही ट्रॅक पॅन्ट तुमच्याकडे काय करते? त्याचं झालं काय? हा सूर नाही. ह्या बाबा काय मला झाला. आणि रात्री मी इथं थांबला तर थांबल्यावर झालं काय, म्हटलं आता दिवसभर काम करून माझी पॅन्ट झालेली घाण, काय समजलं? तर तीच पॅन्ट घालून मी झोपायचा कसा, म्हणून म्हटलं आपला कुठली तरी पॅन्ट बघू. तर मी एक्स्ट्रा आणली नव्हती आणि म्हटलं पारकेच्या घरात पॅन्ट काढून मोकळं झोपायचं कसा, म्हणून इकडे तिकडे बघितलं तर त्या दारावर तुमची ही पॅन्ट लटकावलेली होती. ती घातली आणि झोपलो. सकाळी उठलो, ही काढली पॅन्ट, ती आपली कुठेतरी लटकवायला विसरलो तर इथे टाकली. त्याच्यात आता सगळा भुसा गेलाय मामा. नाही झाला आताच. पॅन्ट माझी पण त्याच्यामुळेच खराब झाली होती. काय होतं, त्या भुसा घुसतो ना, सगळा चिकचिकीत होता. मी तुम्हाला सांगतो, ही पॅन्ट तुम्ही आता घालू नका हो. ह्याच्यात भुसा गेलेला आहे आणि जी खाज लागते भुसामुळं बाई, नुसती खाजवून मिटत नाही. भुशाची खास खाजवायची म्हणजे रंदा मारायला लागतो. आता रंदा तुम्ही माराल पण तुमच्या आधीच मांडे एवढ्या एवढ्या, रंदा माराल तो उरल काय? तुम्ही पॅन्ट घालू नका. नाही घालत आहे मी ती पॅन्ट. तर लक्षात तेव्हा ती ठेवा. तुम्हाला. चालेल. प्रसाद सर, हा टिपॉय बनवायला आला होता हा माणूस 7 महिन्यांपूर्वी. हा अजून माझ्या घरात आहे. काम संपतच नाहीयेत आणि ह्या सगळ्याला कारणीभूत माझी बायको आहे. एक मिनिट, मी काय केलंय? उगाच मध्ये बोलू काय नको, शांत राहा. टिपॉय बनवून झाला होता तर हे काय म्हणाले, मॅचिंग शोकेस बनवून द्या काय? तर ही म्हणाली हो बनवून द्या. मी म्हंटल ठीक आहे, आता ही म्हणते तर बनवून घेऊया. बनवायचंच होतं ना आपल्याला. झालं, मग बनवलं. त्याच्यानंतर काय, मॅचिंग शोकेसला मॅचिंग देवारा, त्या देवाऱ्याला मॅचिंग डबल बेड, त्याला मॅचिंग एक बुक शेल्फ, त्याला मॅचिंग एक स्टडी टेबल. असं करत करत फर्निचर हाऊस झालंय माझ्या घराचं. हो मामा, तुम्हाला शेवटचं सांगतोय, हा सगळा गाशा गुंडाळायचा आणि निघून जायचं, कळलं ना? झाला. हा टिपॉय एकदम फिट झाला. हा आला? बघा जल्ला. एक पाय छोटा राहायला वाटतं. आता करतो, आता करतो. हेच करतोय 7 महिने हा माणूस, हेच करतोय. झाला पाय छोटा राहिला, झाला हे छोटा. याला सर तुम्हाला सांगतो, या माणसाला मी सामान बनवायला सांगितलं. याला म्हटलं बाबा टीव्हीचं शोकेस बनव. ह्याच्यात कुठला टीव्ही राहिलो? आई शपथ सांगतो, LED पण आडवा ठेवावा लागतोय. याला म्हटलं बाबा कपड्यांचं कपाट बनव. हे कपड्यांचं कपाट, कपाट आहे का बार आहे? मागून का दरवाजा बनवला असेल याने? माझे कपडे पळून जाणार आहेत मागच्या दाराने. याला अक्कल नकोय माणसाला. एक काम धड करता येत नाही. सगळी चूक माझ्या बायकोची. एक काम संपत नाही तोपर्यंत दुसरं काम देते. तुम्हाला प्रॉब्लेम काय आहे? बिचारा एखाद्या गरीबाला कामाची गरज आहे तर द्यायला नको का आपण काम? सेम वाक्य बोल परत. काय बोल ना, बोल बोल. एखाद्या गरीबाला कामाची गरज आहे तर मरतोय बघ. पारंपरिक ऍक्टिंग गरीब बोलल्यावर होतोय पारंपरिक. साहेबांनो ही ऍक्टिंग नव्ह. नव्हे मग खरं काय? सांगतो, हा. मला ह्या भुशाची एलर्जी आहे. अरे बापरे. हे मिस्त्री आहेत ना, हो. आणि यांना भुशाची एलर्जी आहे. हे म्हणजे प्रसाद लोकांना किस्से सांगण्याची एलर्जी असल्यासारखं आहे. अरे मूळ व्यवसाय ना तो त्यांचा, यांचा.
मूळ व्यवसाय नाही यांचा. यांना एलर्जी असेल, ह्या माणसाला घरातून काढ. हा मला डोकं फिरवायला लागला, याला घरातून काढ. नाही मला कळतंय काय? मी आल्यापासून बघतोय तुमची डोकेदुखी वाढत चाललेली आहे हो, बरोबर आहे हो. मी त्याच्यावर जालीम उपाय शोधलेला आहे. तुम्ही शोधलाय? शोधलेला आहे. काय शोधलाय? जा दरवाजा उघडा. चिंतामणी बोलते इकडे राहतात काय? अरे अरण्या अरे हायस कसा अरे भोजने सावकीस हं. कोण आहे? हा अरण्या माझा गान दोस्त मामा. हं? मामा भाषा सांभाळा. काय झालं काय बोललात तुम्ही आता? हा माझा गान दोस्त नव आम्ही लहानपणापासून शाळेत एकत्र गाणी म्हणायचो त्यामुळे लोक आम्हाला गान दोस्त म्हणायचे. गाणं म्हणायचं म्हणून गाणं दोस्त. अरण्या आता एवढं सांगितलंय ते एखादं गाणं होऊ दे. असं म्हणतो म्हणजे मग होऊन जाऊ दे. अग बायो गो न कुकुनी भात खाल्ल्या हा? न बायो गो कुकुनी भात खाल्ल्या बायो गो कुकुनी भात खाल्ल्या अरे खाल्ल्याचं खाऊ दे कुकुमटा होऊ दे खाल्ल्याचं खाऊ दे कुकुमटा होऊ दे एकदाचा भला मोठा कावाट देऊ दे बायो अरे अरण्या कसलं भारी. खरंच मस्त गाता तुम्ही दोघं. म्हणजे? म्हणतात ना, इंडियन आयडल मराठीला पाठवतो दोघांना. बस अरण्या बस मामा, हा? हा माणूस कोण आहे आणि इथे काय करतोय? सांगतो तर काय आहे आता? म्हणजे आहे हा आवडतच नाही मला. नवं. तुम्ही ऐकून घ्याल तर तुम्हाला कळलं. सांगा. अरण्याला कमी समजू नका. आमच्या कोकणातला लय फेमस वैदू आहे ता. हा मग कुठला बी आजार घेऊन जावा त्याच्याकडे 2 दिवसात तो नायनाट करून टाकतो. तुमची डोकेदुखी बघून मी त्याला बोलवलेलं आहे. कशी 2 दिवसात तुमची डोकेदुखी हलवता का नाही आता बघा. माझी डोकेदुखी आहे ना, ती तुम्ही आहात. तुम्ही या घरातून तुम्ही निघा, माझी डोकेदुखी थांबेल. अहो अजिबात टेन्शन घ्यायचं नाही तुम्ही बसा मला असं इकडे लाव. अहो तुम्ही बसा इकडे. मला- अरे, मला- ते- मला- ते- वैद्य आहे. मला- त्याला- यांना सांगा. हा, लगेच सुरू करतो. मामा, हाताला मला ह्यांना सांगा. बघा तरी. रसिक, अरे नका ना करू. ऐका बाईनू मी काय म्हणतो हा? आज संध्याकाळी जरा मला घरी लवकर जायचं होतं. का हो मामा? तर काय आमच्याकडे आम्ही रेडीमेड फर्निचर मागवलेलं आहे तर येणार आहे संध्याकाळी. तुम्ही तुमच्या घरी रेडीमेड फर्निचर मागवलंय? होय तर बरा पडतो. रेडीमेड असला ना का आता घेऊन येतात आणि सेट करून लगेच निघून जातात. हा मेस्त्री आहेत ना काय कामाचं नाही. नुसतं पोसावे लागतात. एकदा घरात घुसलं का जा म्हणून पण जायत नाहीत. आणि माझं असं आहे माझ्या घरात मला आणलं की माणूस अजिबात सहन होत नाही. आपलं चुकलंच. आपण ना रेडीमेड फर्निचरच मागवायला हवं. घ्यायला है पाहिजे ना? तर मग मामा, जाऊ मग मी. एक मिनिट हा. हा. बरं वाटतंय एकदम अहो निघा म्हणजे निघा म्हणजे निघा. वा, 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 जोरदार टाळ्या. वा, मी नुकतंच माझं घर रिनोव्हेट केलं त्यामुळे तुमचा हा परफॉर्मन्स मी खूपच रिलेट केला. मस्त परफॉर्मन्स प्रसादा. छान, फार सुंदर, फार फार गोड परफॉर्म केलं तिघांनी पण. आणि हे कोण बनवतं आहे असं कपाट मागून ज्याला हात घालता येईल? ही कुणाची आयडिया आहे? सरांची गोस्वामी सर. कहर कठीण धन्यवाद. अफलातून भन्नाट होतं सगळंच. आणि बारकावे इतके अप्रतिम टिपलेस ओमकार की क्या बात आहे. म्हणजे स्किटची सुरुवातच तो खिळा तोंडात ठेवून वगैरे केलीस ना. वा वा. म्हणजे जे आहे ना नेहमी- तिथेच यू नेल्ड इट असा माझा पंच होता. हे सर आहे ना हे नेहमी मला ना तो ओमकार पवार आहे आपला ना हा. म्हणजे गरदुल्याच्या वेळेला पण मी माहिती एक टूथपिक अशी उलटी हो, 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 हो. ती एक आणि आता पण खेळा त्यानेच सांगितलं मला तोच सांगतो वा, 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 वा. नेहमी सांगतो असा येऊन कानात सांगतो हळूच आणि जातो. वा वा. हा, टाकली. भन्नाट कॅरेक्टरायझेशन ओमकार. पृथ्वी रसिका फार गोड, मजा आली. थँक्यू थँक्यू. क्या बात. ऑल द बेस्ट गाइस. मंडळी आज आपल्या हास्य जत्रेत खास पाहुणे कलाकार म्हणून सहभागी झालेले आहेत मराठी रंगभूमीवरील दिग्गज अभिनेते आणि ख्यातनाम नाट्यगुरू प्राध्यापक दिलीप घारे सर. मंडळी 90च्या दशकातील 700 प्रयोगांचा पल्ला गाठणारा गाजराची पुंगी हा घारे सर आणि प्राध्यापक यशवंत देशमुख यांचा द्विपात्री आविष्कार आजही मराठी रसिकांच्या स्मरणात आहे.
अनेक चित्रपटांमधून मालिकांमधून घारे सरांचा प्रतिभा संपन्न आविष्कार आपण अनुभवलेलाच आहे. मकरंद अनासपुरे आणि मंगेश देसाई आणि मराठवाड्यातील अनेक अभिनेत्यांना घडवणारे आणि त्यांना गुरुस्थानी असलेले प्राध्यापक दिलीप घारे सर आज आपल्या हास्यजत्रेत सहभागी झालेले आहेत आणि त्यांच्यासोबत धमाल करायला येत आहेत आपल्या हास्यजत्रेतले अतरंगी हास्यवीर. आवरलं का तुमचं? हा. माझं आवरलं. चला पटकन पटकन निघू. हा? कुठं जायचं आता? कुठं जायचं म्हणजे? हा? एवढे चांगले कपडे घालून काय सरकशीला जाणार आहात का तुम्ही? अहो, आज तुम्ही तर काही माहित नसल्यासारखंच करता. अहो, आपल्या शेजारच्या हेम्याच्या पोरीचं लग्न आहे असं काय करताय? चला वराड निघाल आटपा लवकर. ए निघू दे ते वराडून फिराड. मी नाही जाणार लग्नाला. का? पत्रिका आहे का आपल्याला? पत्रिका आहे? या. असंच जायचं का लग्नाला? असंच जायचं का? हाय का आता? हा. तुमचं तर काय करू मला काय कळना झालंय. हा. तुमच्या मामे बहिणीच्या पोरीच्या लग्नाची पत्रिका होती का तुम्हाला? हा. नव्हती ना? हा. तेव्हा बरं गेलं कांगारू सारख्या उड्या मारत. जास्त आगाऊपणा करू मी नका. करते. जास्त शानपणा करू नको. ते वेगळं होतं, हे वेगळं आहे. हा, तुमचं सगळं वेगळंच आहे. हा, त्या शेजारच्या ह्याम्याला लहानपणापासून जीव लावलाय मी. हा, शेजार धर्माच्या पलीकडे जाऊन आडी अडचणीला धावून गेलो मी त्याच्या मदतीला. हा. आणि ह्या नालायक मला पत्रिका देत नाही म्हणजे वारे वा. अहो, तुम्ही असं काय करताय? राहिलं असेल गडबडीत. एवढं काय मानपणाचं घेऊन बसलाय? मला निरोप जर नसला कुणाचा कुठं जाणार नाही मी. हाय का आता? राहा मग बसून. हे मी आल्या बोलवायला की मी जा. हे मी येतोय बसतो ना बघतो. अरे तर नीट गाडीत बसवणार पोरा डबल सीट बसले ते रे. हा? अरे कळत नाही वय नाही. हॅलो हे मी आला बोलवायला. तुमचं आपलं उगा असतं, काय पण. अरे तू कार्यालयातला पाय रे. मी इकडे अप्पांच्या घरी आलोय ना. हा चल फोन ठेव. हा फोन ठेव. चल झालं निघायचं हा, आता. हा. हे घेतलं. आप्पा काय काय आप्पा ते हे आपलं नाही नाही ते वराड फिराड गेलं का नाही काही. हा वराड बसतंय आप्पा बस मध्ये. बर. हा पण ते ना कामाच्या गडबडीत सगळं राहूनच गेला पा. लक्षातच नाही माई माया. अरे राहू दे राहू राहते ना, दे एवढं काय? एवढं मनावर घेऊ नको. तू आपलाच आहे ना तर त्याला आलाच ना बस झालं. हा आता ते लाडूच्या कॅरेट आपल्या घरातच पडले ना. हा. मग ते घ्यायला लागेल ना मला. हा. म्हणजे लाडूचे कॅरेट राहतील इकडे आणि वराड जाईल तिकडं. असं नको व्हायला ना. ते लाडूचे कॅरेट घ्यायला आला होय तू. हो हा? मला वाटलं काय नाही काही नाही. नाही ना हा. एक मिनिट हा एक मिनिट. हळू. रोहित्या अय रोहित्या अय बने अरे इकडे या ना तुम्ही. काय तिकडे धांदले करता रे. लाडूचे कॅरेट लाडूचे कॅरेट घ्यायचे. बाई काढून दे ना. जाय ना ती म्हातारी बाई काढून का तोंड काय पाहता. काय ते गॉगल घातले काय तोंड त्यांचे. काम करायची बॉम्ब आहे यांना. पटकन घ्या. लय घाई आहे आप्पा. कसं सांगू कार्यालयावर अर्धे लोक हळू. पोहोचले आणि मला लगेच टेन्शन आहे इथे. धांदळ्या काय करताय. अरे तुटतील ना ते लाडू फुटतील ना. असं काय करताय. चला हळूहळू घ्या. चला तिकडं. हे म्या मरून चालले का? हा ये इकडे बरोबर. बर बोला बोला. मला एक सांग हा पांडवरावले गेले ना सगळे. हा पाहुणे रावणे आलेले आहेत ना. हा? हा अरे किती आले पाहुणे. मग नाही राहिले नाहीत ना कोणी कोणी राहिलेत का कोणी. नाही कोणीच नाही राहिले. कोणीच नाही राहिले अप्पा. म्हणजे हा इतके आले ना पाहुणे का बस मध्ये गर्दी झाली. शपथ. पोरा टोरांना तर टपरावर बसवलंय मी. काय सांगू. आणि काही पाहुणे आहे ना बिना पत्रिकेचे आले लग्नाला. काय करू. अरे मग माझ्या बजेटच हलवला ना त्यांनी. खरं सांगतो हा मग बाबा काय नाला एक लाज नसलेली लोक आहेत रे. हा मग मी असं पत्रिका नसताना लग्नाला जाते. हा मग मी तर शपथ तुला सांगतो पत्रिका असल्याशिवाय कुठंच जात नाही. जायलाच नाही पाहिजे अप्पा. जायलाच नाही पाहिजे मी म्हणतो. अरे आपल्याला काही स्वाभिमान बिभिमान आहे का नाही. मग? हा? उचललं तोंड निघाले रस्त्यावर पडले का भिकारी का आपण. घरी खायला भेटत नाही का आपल्याला. हे? आता हेच पण नाही आपला. काही करत नाही. स्वाभिमान का नाही ठेवायचा आपला. हॅलो हा कुठं चालला ये तू लईच घाईतेस तर राहतो. आप्पा लगन घर आहे माहिती ना तुम्हाला. हा माहिती सांग ना. नाही काम अहो, आता बस जाऊ ना. दे ना त्यांना. एवढं- बरं जाऊ दे बोला काय म्हणणं नाही बोला. हे बघ मी काय म्हणतो हा. वडीलकीच्या नात्यानं तुला एक सल्ला देऊ का. सल्ला नाही ऑर्डर करा तुम्ही. असं काय नाही, करताय. सल्लाच देतो. हा सांगा. कसं आहे माहितीये का हा लग्नामध्ये गोंधळ असतो. हा गडबड असतो. बरोबर. घाई असते. हा. मग या घाईत गडबडीत आणि गोंधळात नेमके आपलेच माणसं सांगायचे राहून जातात रे. हा आपले माणसं आपले
माणसं सांगायचे राहून जाते म्हणून म्हणलं सांगून दे. मग पुन्हा कसं आहे चुकून एखादा राहून गेला हा मग कसं आहे की संबंध खराब होते रे हा समज म्हणून म्हणलं. माई आपण ना कन्फ्युज केलं मला काय आता मला जरा तुम्ही चेकच काय करावं लागणार आहे गडबडीत ते. घालता? काय करावं बा अगं तुला काय कळतं काय एक त्यातलं? मिनिट आपा मी जरा कर तू. आपा मी चेकच करून घेतो ना हा, बरं, बरं. हे बा हे रसिकाच्या घरचे म्हणजे माहेरचे झाले हा. हे भाऊ बनकीतले हे बी झाले हा. हे पोरा सोरांचे मित्र मित्र जे आहे ते सोसायटी बघ ना. हा सोसायटीतले झाले सगळे झाले सगळे झाले कागद घेऊन काय फिरतो अरे मग काय करू आपा या द्या बघतो मला पाठ आहे. हा नातेवाईक झाले का हा झाले जवळचे झाले का हा झाले शेजारचे राहिले असतील बहुतेक. नाही आपा शेजारचे बघ ना राहिले का शेजारचे. नाही जा तू तिकडे राहिला हा तिथं माई जा तिकडे. बघ ना सगळेच झाले आपा असं काय करताय तुम्ही शेजारचे राहिले असतील रे. नाही बघ ना. आपा सगळेच पाहून झाले माय कोणीच नाही राहिलंय माई असं नका करू हा? ए, जा जा हा. ए, पोरा हो. हळूहळू एकदम ए, अरे काय करावं या पोराचं अरे तो लाडवाचा डबा नीट ठेवा रे बघितलं का नालायक याला लाडवाचे डबे ठेवायला आपलं घर पाहिजे अहो तुम्ही आणि लग्नाची पत्रिका देता येत नाही. नालायक कुठला. जाऊ दे हो बरं, तरी मी त्याला खनू विचारू लागलो असं खनू विचारलं काय का त्याला मी खनू म्हणलं बघ हा राहिला असेल कोणी शेजारचे पाजारचे कोणी राहिले तर बघ कोणी राहिला असेल नंतर मग संबंध खराब होते. बोलला काय हो काही आव. बोलला जाऊ दे हो अगं जाऊ दे का तुम्ही काय काय? एवढं मनाला लावून घेता हो मनाला लावायचं काय बोलायचं जमान्यात राहिलं नाही. त्याची दारू सुटावी म्हणून मी काय नाही केलं शपथ. असू दे हो. याला दारूच्या गुत्त्यावर जायचं हे तर याला दारूचं नाद लागू नये म्हणून मी दारूच्या गुत्त्यावर जायला लागलो का. मी दारूच्या गुत्त्यावर जाऊन बसायचो हा. आणि ते दारूच्या गुत्त्यावर आला त्याला धरून असं घेऊन यायचं. वय काय हो. तो येईपर्यंत तुमचे 4 पॅक झालेले असायचं त्याचं काय उघडा आपलं. तुम्हाला नाही कळणार रे कळणारच नाही तुम्हाला ते तिथं गेलं की प्यावं लागतं का. अगं ते गुत्ता आहे ते तिथं गेलं की घ्यावंच लागतं. 4 पॅक घ्याल का मग मग 4 हळूहळू होत असते एकदम घेतो का मला. बघा, काय तुमच्या तर तोंडालाच लागाय नको तुला काय वाटतं का मला हाऊस आहे का काय 10 रुपयाची. हळू बोला काय मी मला 10 रुपयाला जातो का तिथं. नाही कळलं मला एवढं काय चिडचिड करता त्याची दारू सोडायला जातोय का मी तिथं त्याची दारू नाही पण तुला पटायचं नाही तुला पटत नाही ना. पटलंय मला तुम्ही अगं जाऊ दे का तुला पटलं नसेल ना तर तुझ्यासाठी सोडून देईन सगळा. काय भोका पडतात का काय अंगाला नाही गेलं तर दारू. उद्यापासून दारू सोडली ते पोरगा सोडला आणि ते लग्नही नाही मी कुठंच जाणार नाही मी जाणारच नाही कुठंच. तुम्ही काय एवढं रुसून बसताय पोरासारखं आहे ते आपल्या हो. उगा आपलं काय पण आणि चाललंय मी तुमचं. जाणारच नाही आता. ठीक आहे नका जाऊ हो काय रे काय चाललं आपा हा? खाली बँड आलाय. बँड आला काय चाललं रे मी काय नाचू काय मग. तुम्ही काय मग? ऑपरेशन झाले 2 कंबर लचकला तुमची बरोबर ठीक आहे. हे बघा ना मला फेटा पण दिलाय. तू हे फेटा घालून तिथं त्या वरातीमध्ये त्या अशी चड्डीवर घरून असा बघा बघा नाचतोय. नालायक कुठला. अरे आपलं घरानं काय काय आपलं घरानं हा काय आहे? काय ते मरू दे. अरे आपलं घरानं काय नाचाचं घराणं आहे का आपला नाही नाचाचं घराणं आहे. नाही पत्रिका नाही लागले बघा बघा हाय. सांगितलं ना कंबर लचकल तुमची कायला करताय मला जायचंय लग्नाला मलाच लग्नाला जायचंय. काय लग्नाला फिरण्याला जायचं नाही अहो, तुम्ही नाला त्याला हे बघ मध्ये व्हाय तिकडं ते फेटा काढ आणि ते कपडे काढ मध्ये जाऊन दुसरे कपडे घाल काय जायचं नाही लग्नाला. तुम्ही कायला रडवता होता लग्नाला जातो नालायक मी पण जात नाही ना मी पण लेहंगा अहो काढतो. ते रस्त्यात कुठल्या पण मिरवणुकीत नाचते मी- तुम्ही काय एवढं मी करताय? पण लेहंगा काढतो. तुम्ही आता लेंगा काढू काय हो करताय तुम्ही आता हे मी बोलवायला आला तर परत सगळं घालत बसायला लागल एक तर मला सकाळपासून अशी तगमग माझं असं डोकं असं सन्न करायला लागलं ना माझं आणि त्याच्यामध्ये या खिडकीच्या खाली तिथं तंबू ठोकला आणि तिथं स्वयंपाक चाललाय सकाळपासून आणि तिथं अशा भाज्या चालल्यात ना अगं माय घमघमाट सुटलाय नुसता भाजीचा असा मसाला भात असं ते तर्री आलेलं असं वांग्याची भाजी सकाळपासून तुला सांगतो ते वास असा नाकात शिरलाय अशी ती वांग्याची तर्रीची भाजी अशी मस्त मला खाऊ राहू वाटू लागली. पण बोलून बसलो ना सांगता कोणाला आता
आणि त्याच्यामध्ये ह्या नालायकानं पत्रिकामध्ये दिली नाही. अरे एका ताटानं काय मेला आता का रे? का भिकेला लागला आता तो? हा? काय बा आता अहो, बघा तुम्ही कायला ओरडताय? शेजारीच लग्न आहे ना. अरे असलं ते असलं, मी नाही घाबरत कुणाला. जे होईल ते होईल. अहो, तुम्ही हळू बोला ना. बोलतच नाही मी, जे होईल ते होईल. काय लतन कोण बोलतं ते? तुम्ही? अरे त्या गाडीत नका ना धांडल्या करू तुम्ही. हा. समजताय का तुम्हाला? आलाय तर. वाचे अरे तिकडे व्हाय ना तू कुठं ताटा घेऊन फिरू राहिली? आप्पा बरं झालं आप्पा तुम्ही आठवण दिली. ती लिस्ट चेक केली मी. माही काय? एक पत्रिका द्यायची राहून गेली होती महत्वाची. हा? हाय काय हा आप्पा ही पत्रिका घ्या. आपल्या माणसाला असं आहे त्या टायमाला कशाला पत्रिका देतो रे? बर बर. ही पत्रिका दत्तूल द्या आप्पा. हा? आणि त्याला म्हणावं ते मागच्या गल्लीत ते हे राहतात ना तावडे त्यांच्याकडे द्या म्हणावं. हा तावड्याला द्यायची होई ही पत्रिका. हो ते काय- नवर काय शान आहे ग? द्या त्या दत्त्याला द्या आणि देऊन टाका तिकडे. देते तुम्ही जेवलं गिवलं की नाही? काय जेवणाचं काय दुपारचं? खिचडी टाकते. अरे कायची खिचडी मसाले भात आहे रस्स्यावाला ते आपलं एकदम वांग्याची भाजी नाही आहे. नको त्यांना ते डबा पाठवतो ना नाही मी. तिकटाचं जात नाही त्यांना. अरे हो बरोबर आप्पा तुम्ही ते तिखट मिरची काही खाऊ नका. तुम्ही साधी खिचडीच खा. अरे काय ते तब्येत करून घेतली हा? नुसतं तिखट खायचं आणि जिरा गोळ्या हाणायच्या. याच्या पण काय करताय तुम्ही हा? आणि काय आज टीव्ही नाही पाहत आहे? नाही आता लावणारच होते. हा तुमची ती मालिका मानपान नको ग बाई. ती कुठे आहे? हा? अरे बाप मी कुठं गप्पा मारत बसलो. हा आप्पा येतो. हा आप्पा. हळू हा. ताण नको घेऊ हा. हो. हे मे हो जाऊ दे हो. काय माणूस आहे ग? हा? गेला. जाऊ दे. पण खरंच बोलताय हा तुम्ही. हो. तर पोरीला एवढं लहानपासून लळा लावलाय जीव लावलाय हो. लहानपणी खेळत यायची ना कधी रिकाम्या पोटी पाठवलं नाही तिला. लय गोड होती पण गोड होती. माझ्या जिरा गोळ्या अर्धी बाटली हाणायची मध्ये. ते तर आणि तिची माय रसिका सारखी माई 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 म्हणून माझ्या माग पुढे असायची सगळं विचारायची. पत्रिका द्यायचं राहिलं हो. हे बघा एवढी महागाची साडी घेतली होती आयराला द्यायला. मी कधी घेतली नाही स्वतःसाठी तिच्यासाठी घेतली होती. हे मॅन नाही पण रसिकाने तर पत्रिका द्यायला पाहिजे होती ना हो. अगं जाऊ दे राहू दे ना तुला ते वापरते. माई ओ माई. बया आली वाटतं तुमच्या पुरुषाचं आपल्याला अक्कल नसते बायकांचं असतं लक्षात. ती बघा आली पत्रिका द्यायला. माई आ? माई काय हे बघ आवरत होते. झालंय बा माझं सगळं. ऐका ना. हा. कुठं निघाले तुम्ही? अगं ती ते जाऊ दे. ऐका ना माझं एक काम आहे. तुमच्याकडे एखादी साडी माई साडी आहे का? हाय नाही. बघा तुमचं आणि माझं टेलिपती का काय आहे ना ते आहे बघा. काय आलं? आमच्या घरात नुसता गोंधळ चाललाय. आमच्या त्या नागपूरच्या वंश आणि बेळगावच्या वंश भांडत बसल्यात साडीवरनं. बया हे बायकाचं ना असंच असतं. नाही तर काय तर मानपानाचं कसं करायचं? आता ही साडी देते आणि गप करते हा, त्यांना. घेऊन जा. पैशांचं नंतर हे करते. पैसे मागितलं का तुझ्याकडे? जा आधी ती भांडणं मिटव. आपा तुम्हाला सांगते लग्नाचं कधी एकदा आवडतंय ना असं झालंय नको नकोस झालंय सगळं. लवकर जा. मलाही नकोच झालंय बघ. मला तर शपथ लग्नाचा तिटकाराच आलाय मला. महागाची साडी घेऊन गेली हो. हा. पत्रिका काय दिली नाही. डोळ पाणी कशाला आणते का डोळ? काय? हा. हे मॅनी रस का असं वागतील असं वाटलं नव्हतं. मला तर विश्वासच बसत नाही बा. त्याने आपल्याला गृहीत धरलं असतं ना तरी चाललं असतं. गृहीत पण नाही धरलं हो. अगं रडू नको ना. बाबा 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 झालं सुरू वाटतं. अगं रडण्यासारखं काय त्याच्यामध्ये? काय अंगाला भोका पडतात का लग्नात नाही गेलं तर? मला तर अजिबात वाट. मला तर नाही बाबा लग्न. आपल्याला तर तेच करायचं लग्नात आपल्याला. चला ए, गाडी पुढे काढा तुम्ही. मी आलो नाही. हा ती गाडी. आप्पा काय रे हे काय झालं? आप्पा माई एक काम कर. ही आपल्या घराची चावी हा. ही ठेव तू. ठेव. हा हा. हा तुमच्याकडे राहू द्या. हा. कोणाला काही लागलं सवरलं ना मी धाडेन लगेच त्याला ही चावी दे. म्हणजे इथे इथे काम निस्तारलं जाईल. चालतंय तू जा, तू काय काळजी करू नको. हा, जा. ती बघ चावी बघ इकडे दे. आप्पा तुमच्याकडे ठेवताय का? माझ्याकडे बरं ठेवतो. तुमच्याकडे ठेवा मग. हा, हा. तू कुठं निघाला? मी कुठं निघाला म्हणजे अरे, गाड्या काढायच्या ना नाही आप्पा. नाही गाड्या राहू दे इथं बसा. आहो जाऊ दे. आप्पा, आम्हाला लग्नाची- काम आहे आता गाड्या काढायचे. बस इथं खाली. अहो वरात बाई- निघाला असेल तुम्ही. खाली बस. तू का बस. हा बरं मध्ये मध्ये करू नका आता. बरं बसला तिला काय रागवताय माझ्याशी बोला जाऊ. नाही नाही हा. तिला माहितच नाही ना. मला लय महत्वाचं बोलायचं तुझ्याशी. बरं बोला हा. काम बी आहे ना. मला एक सांग हा. हेम्या हा.
तू मला पत्रिका देत नाही म्हणजे काय रे अहो तू हा हे सांगायसाठी थांबलोय मला हो मग आप्पा तुम्हाला पत्रिका देत नाही म्हणजे हे तर बोलतच झालं हसण्यावर नको नेऊ हा मग? हसण्यावर नको मी लय महत्वाचं बोलतोय मी बर बोला तू मला लग्नाला बोलविलं नाही हा तू मला सांग तुझ्या घरामध्ये पावसाळ्यामध्ये पाणी शिरलं होतं महिनाभर तू महिनाभर माझ्या घरी येऊन राहिला होता ना हो आप्पा. राहिला होता का नाही हो आप्पा तुझ्या पोरीच्या सगळ्या शाळेची फी मी दिली का नाही हो आप्पा तुझ्या घरामध्ये किराणा भरला का नाही महिन्याचा हो आप्पा तुझ्या पोराचा अख्खा दवाखाना मी केला का नाही हो आप्पा. आणि तुझा बाप गेला तेव्हा मी बापाची माया तुला लावली का नाही अहो जाऊ दे आणि तू मला पत्रिका देत नाही मग पत्रिका देत नाही म्हणजे काय आप्पा जाऊ दे आपल्यात निमंत्रकालाच पत्रिका द्यायची पद्धत नाहीये ना ए ते निमंत्रकात विकास सांगू नको निमंत्रण निमंत्रकात काय म्हणला आप्पा अहो तुम्ही निमंत्रक आहे माझ्या लग्नाचे तुम्ही करते धरते तुमच्या निमंत्रणाने मी लोकांना बोलवलंय आणि तुम्हाला पत्रिका देऊ मी मजा घेताय का काय थांब नाही? थांब म्हणजे तुझ्या पोरीचे जे लग्न आहे त्याचं निमंत्रक म्हणून आम्ही आमचं नाव आहे मग कोणाचं राहणार आहे आप्पा निमंत्रक म्हणून तुमचं आणि माईचं नाव टाकलंय मी हा असं नाही होणार आप्पा तुम्ही लहानपणापासून मला सगळं लहानाचं मोठं केलं मायबाप नव्हते मला तुम्ही मला सांभाळलं हा मला सगळे म्हणत होते बरं का कवा या चुलत्याचं नाव टाक त्या काकाचं नाव टाक मी म्हटलं नाही काय करत नाही मला मा पाय ना बास आप्पा न माई दोघं जण मला काय रे आप्पा एक गंमत सांगतो ऐका हे सगळे ना सगळे दिलाच्या जवळ आहे आपला पण तुम्ही दिलं आप्पा मला असं नाही होणार आप्पा नाही हा, आमची गडबड काय झाली हा आम्ही मगाशी बघितलं तर बाहेर तयारी चालली होती रे हा ते वराड्याच्या गाड्या फिड्या सगळ्या तयार होत्या तर आम्हाला काय वाटलं अरे का तुम्ही वराडाच्या गाडी देणार आहे का त्या खटारा टमटम मध्ये हे आप्पा तुमच्यासाठी खास 4 व्हीलर करेल आपण हा एका तासात तो आपला रोहित आहे ना तो गाडी घेऊन येईन तुम्हाला घ्यायला काय बोलतो हा आणि तिकडे आहे ना साधी खिचडीचा बेत केलाय अजिबात मसाला खायचा नाही तब्येत खराब करायची नाही. हा साधी खिचडी हा नातीच्या निमंत्रकाला साधी खिचडी खाऊ घालतो खाऊ का साधी पानचट खिचडी खाऊ घालतो मग तरच झाला तर. आता जमणार नाही मग आता उद्याच्या जेवणामध्ये मसाला भात आणि वांग्याची तर्री असलेली भाजी पाहिजे नंतर 4-5 जिरा गोळ्या का खाणं होईना? अरे नातीचं लग्न आहे का चेष्टा का काय चला ती टोपी काढा आपली लग्न जोरदार टाळ्या केवळ कमाल केवळ कमाल हसवता हसवता डोळ्यात पाणी आलं तर आमच्या क्या बात बहारदार बहारदार बघा हासरसी कशी दाद देत आहेत सई आलोच इतका गोड त्रागा इतका गोड जळफळाट आणि इतकी गोड तळमळ मी पहिल्यांदा बघितली आणि ती पाहून मी धन्य झाले धन्य फार मजा आली आणि तुमच्यावरून आमची नजर हटे ना काय मजा आणली तुम्ही वा दिलीप दादा खूपच फार मजा आली खूप खूप धन्यवाद इथे आल्याबद्दल ओलावा हा शब्द काय असतो ह्याला पुन्हा भेटवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद वा 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 क्या बात आहे प्रसादा एखादा माणूस विद्यार्थ्यांच्या आणि शिष्यांच्या पिढ्याच्या पिढ्या तयार करतो तेव्हा त्याच्यात किती ताकद असते हे आज प्रत्यक्ष पाहायला मिळालं आज तुम्हाला प्रत्यक्ष रंगमंचावरती काम करताना बघून कृतकृत्य झाल्यासारखं वाटतंय सर
क्या बात आहे सर. म्हणजे मला ना आत्ता या क्षणी मला तुम्ही बच्चन सारखे वाटताय सर. अमिताभ बच्चन जितके यंगस्टर्स बरोबर अपडेटेड आहेत ना, तितकेच तुम्ही अपडेटेड आहात सर. वा वा. या अर्थानं ठीक आहे. याच अर्थानं या अर्थानं मला अपडेट राहायला आवडतं मला. येस. आणि ते दिसतच आहे. ते तुमच्या देहबोलीतनं, ते तुमच्या ह्युमरमधनं, ते तुमच्या परफॉर्मन्समधनं दिसतच आहे. इतकी यंग ब्रिगेड तुमच्या आजूबाजूला असताना तसूभर तुमच्यावरनं नजर हलत नव्हती सर आमची. क्या बात आहे सर. आम्हाला तुम्ही आज धन्य केलं तिथे येऊन परफॉर्मन्स दिलात त्याबद्दल खरोखर सांगतो मनापासून. तुम्ही दोघांनी पण इतकं लाजवाब परफॉर्म केलंय, इतकं लाजवाब. वनिता, शेवटचा ट्विस्ट आणि त्यावेळेला तुझे असलेले एक्सप्रेशन्स आणि हेम्यात तुझे हेलावून टाकलं तुम्ही. अख्खा माहोल हेलावून टाकलात तुम्ही. आणि त्यानंतरचे तुमचे एक्सप्रेशन सर म्हणजे चेरी ऑन द केक. क्या माझ्याकडे खरोखर शब्द नाही सर. थँक्यू सो मच. इतका टची परफॉर्मन्स मी या मंचावरती आजपर्यंत कधीही पाहिला नव्हता. मनपूर्वक आभार सर. येस सर. थँक्यू. खरे सर, येस. तुमच्या मनात काय भावना आहेत आता या क्षणी? मी नेहमी विद्यार्थ्यांना असं म्हणायचो की मी ज्यांच्याबरोबर काम करतो ते खूप मोठे नट असले तर मला खूप नाव जरी असलं तर मला त्याला एक तरी जागा अशी दाखवेन मी की नाही सर असं नाही तर मग त्या दिवशी मी करणार नाही. मग पुढे काहीच करणार नाही. मी त्या पूर्ण अर्ध्या तासाच्या क्षणामध्ये मी कदाचित 29 मिनिटं ते करणारही नाही, पण 1 मिनिट का होईना अशी जागा घेईन की तो म्हणेल सर आप सर है आखिर. आणि ज्या दिवशी ही माझी पॉवर नष्ट होईल त्या दिवशी मी रंगमंचावर काम करणार नाही. ही माझी भावना आहे पहिली. नंबर 2, माझे तुम्ही सगळेच आताच्या नवीन जनरेशनमध्ये, आणि मी माझी कितीही तारीफ केलेली असली तरी मी कधीही तारीफमध्ये अडकत नाही, कारण मला आर्ट हे मॅथमॅटिक्स नाही. 2 + 2 4 होत नाहीत यात. प्रसाददा आणि सई तामणकर 2 + 2 किंवा प्राजक्ता 2 + 2 5 सिद्ध करू शकतात, याच्यावर माझा विश्वास आहे. त्यामुळे माझे 2 + 2 4 हेच अल्टिमेट आहे याचा माझा विश्वास नाही. फक्त मी धन्य याच्यासाठी झालो की जे आताचे आयडॉल आहेत, ज्यांच्याकडे आज नवीन तरुणाई बघते, त्यांना जर मी सहन होत असेल अर्धा तास तर दॅट्स व्हेरी ग्रेट. आय एम व्हेरी ग्रेटफुल. हाऊ स्वीट. सर, पुनश्च खूप खूप धन्यवाद. आज तुम्ही आमच्या हास्यजत्रेत आलात आणि इथे आमच्या सोबत परफॉर्म केलं. Thank you. खूप धन्यवाद सर. थँक्यू सर. थँक्यू. मंडळी, हास्य महारथी समीर चौगुले आज सेलिब्रिटी गेस्ट बनून गेलेले आहेत एका लग्नात. बघूया तिथे काय घडतंय. नाही पण तरी सुद्धा नाही, जेवून जा ना थोडंसं तुम्ही. अहो नाही, खरंच. 2 तास का? फार वेळ नाही लागणार. खरंच पटकन नको. जेवा. अहो खरंच नको जेवण. मला महत्वाचं काम आहे. मी आलो ना लग्नाला. नाही, थँक्यू खरंच, व्हेरी तर मच. जेवून जाओ. हे बघा, हे ताटाला मी नमस्कार अरे. करतो, पण खरंच नको जेवण. खरंच नको. अरे. जायचंय मला. नाही पण खरंच खूप बरं वाटलं. Yes. खूप बरं वाटलं. चौगुले, थँक्यू सो मच. खूप छान वाटलं तुम्ही आलात. अरे मी लग्नाला येणारच. मी तुमच्या पुतना मावशीचं लग्न आहे अरे म्हटलं. अहो, पुतना मावशीचं नाही, माझ्या पुतणीचं लग्न आहे अच्छा, आणि पुतणी. पुनीत नावाच्या मुलाशी आहे. सॉरी. माझं कन्फ्युजन झालं. आय एम रिअली व्हेरी सॉरी. व्हेरी सॉरी. नाही नाही, हरकत नाही. अहो काय बाबा, तुमच्या डोक्यात एवढे असंख्य विचार आहेत, त्याच्यामुळे हे होतच राहतं. चालायचं तर पण यू आर सिम्पली ग्रेट. हा, नाही नाही ते- कमालीचे ऍक्टर आहात तुम्ही. आटे म्हणतात ना, सामान्यांना टक्कल पडतच नाही. ते म्हणतात ना, ज्यांना असते अक्कल त्यांनाच पडते टक्कल, त्याच्यामुळे तुम्हाला टक्कल पडलं. असं पण नाही, खरंच खूप बरं वाटलं. थँक्यू सो मच. नाही. बरं ऐका, ते मानधनाचं पाकिट मिळालं ना? हो येस मिळालं. येस मोजून घेतले ना पैसे? हो 2000ची एक नोट होती. त्यात काय मोजायचं म्हणजे ना. अशी गेली तरी दिसते ती. त्याच्यात काय घरून बघा बाबा. नाही हे काही प्रॉब्लेम नाहीये. मला फक्त एवढी विनंती करायची होती की मी ही जी सुपारी घेतली लग्नाची ती 2000 रुपये आहे हे कुणाला सांगू नका. अहो, बाकी काय नंतर प्रॉब्लेम होईल नाही सगळं. हो, कशाला कोणाला हा, मग ठीक आहे. सांगायचं? अहो तुम्हाला सांगते, मागच्या महिन्यात मी तुझं कवितेचं पुस्तक विकत घेई ना, या एका वाक्यावर प्राजक्ता माळी येऊन गेली. मी कोणाला सांगितलं नाही. अच्छा, हे बरं नाही. अजिबात कोणाला सांगितलं नाही. हे आता कसं सांगितलंस तसं सांगू नका. नाही, नाही. हे तुम्हाला सांगायचं आहे.
ते एक काय ते सांगतो. तुमचं दादा ताईचं नातं आहे ना त्यामुळे सांगू अच्छा अच्छा टाकलं अच्छा पण मी ऍक्च्युली मरणाचे पैसे घेतो मी हो. हा मी खूप पैसे घेतो पण कसं आहे ही सुपारी तुम्ही सचिन गोस्वामी यांच्या रेफरन्सने आणलीत ना म्हणून मग मी 2000 तिकडे आलो नाही. अरे बापरे हे बघा हे राहिलं सरांचं पाकिट द्यायचं राहिलं हे गोस्वामी सरांचं पाकिट आहे त्यांना नीट द्या हा 80,000 आहेत गोस्वामी सरांचं 80,000 आहेत नीट गोस्वामी हे पांढरा केसांचे ते गोस्वामी सरां त्यांचे 80,000 रुपये पाकिट आहे? म्हणजे मला त्यांनी 2,000 रुपयात इथे आणलेलं आहे आणि स्वतःचं त्यांनी 80,000 रुपये पाकिट ठेवलेलं आहे म्हणजे आम्हाला तिकडे सांगायचं कॅरेक्टर पकड आणि ह्यानी आमच्या सुपाऱ्या पकडायच्या त्यांना 80,000 का पण त्यांनी नेमकं केलंय काय अहो असं काय करता व्हिडिओ दिला ना शुभेच्छांचा वधूवरास 2 मिनिटाचा व्हिडिओ आहे 2 मिनिटाच्या व्हिडिओचे 80,000 रुपये घेतले त्या माणसांनी बापरे मोठा माणूस मग बापरे कमाल आहे यार आम्हाला तर आम्ही कंटेनरमध्ये शिरताना असे शिरतो रे माहिती नव्हतं माणसात शक्ती कपूर दडलाय ते हे चुकीचं आहे यार हे असे का वागले असतील सर यार गरजच काय त्यांना वागायची एक 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 मिनिट हे This is so. एक मिनिट हा चौगुले हा? एक सेकंद आणि हे 50 रुपये हे कसले 50 रुपये हे द्या नाही काय म्हणाले ते व्हिडिओ पाठवताना नेटचा चार्ज लागला ना त्याचे 50 रुपये मागवलेत त्यांनी त्यांनी पण अरे अरे काय माणूस आहे हा ते म्हणले बाबा पैसा जागी आणि तत्व तत्वाच्या जागी असं म्हणले अरे पण आम्ही काय समजतो त्यांना ते काय निघाले खोटा माणूस आहे यार हा काय? मी काय समजत होतो नाही यांच्या बरोबर राहणं कमी केलं पाहिजे मी आता मोठे सरांबरोबर जास्त राहणार त्यांनी ते 1 लाख रुपये मागितले होते 1 लाख अहो काय सांगताय काय त्यापेक्षा हा माणूस परवडला हो अरे ही डेंजर माणसं आहेत यार मग अरे काय बाप रे रे मी जातो आता मी खरंच मी निघतो नाही आता. अहो नाही असं कसं जेवून जा ना नाही. 2 घास जेवून जा हे मोठे गोस्वामींचं एवढं मोठं स्कॅन्डल कळल्यावर कसं जेवणार मी नाही. नाही खरंच मी मला ऐका ना, ऐका 2 घास जेवून जा अहो, नाही, खरंच नाही, बरं मला- नाही हो असं जा अहो खरंच नको सांगितलं ना नाही, खरंच हो, मला अन्न गोड लागणार नाही असं काय करता अहो, जेवून काम जा. आहे, काम आहे. 2 घास जेवून द्या बरं चला तुमचं नाही माझं नाही स्वीट डिश तर घ्याल खरंच नको स्वीट डिश नाही, खरंच नको खरंच नको अंगुरी गुलाबजाम आहेत हा? थोडे आणा मग, एक दोन तीन आणा. पण अगदी दोन आणा म्हणजे फार नाहीये बने अरे सरांसाठी अंगुरी गुलाबजाम आण रे बरं आवडतात मला अंकुर छोटे छोटे असतात छान लागतात बाकी काय विशेष नवीन काय नवीन काही नाही हाच 2000चा धक्का हा? कामाचं म्हणते हो कामाचं काय कामाचं काय नवीन आहे काही नाही तेच पदार्थ तेच जिन्नस फक्त फोडणी आणि मसाले बदलत राहायचे बाकी तेच विनोद आहेत तेच वापरत राहायचे हा आणि याची सवय झाली रसिकांना की वार बदलायचे एकदा रविवार आणायचा मग सोमवार ते बुधवार आणायचा गुरुवार ते शनिवार आणायचा हे व्हेरिएशन करत राहायचे बाकी तेच पदार्थ तीच फोडणी चालायचं काय बाकी काय. अरे ओ. हे आमचे लेने के देने म्हटले बने कॅटरर्स बर का ओ, अच्छा, हो. नमस्कार. अंगुरी गुलाबजाम उत्तम बनवतात खूप ऐकलंय तुमच्या या गुलाबजाम बद्दल येस येस हा आता जा आता काय ओटीपी आल्याशिवाय जाणार नाहीये जा जा येस येस अरे बापरे खूप केलंय अभिनय हो, हो, त्यांनी हो. घ्या घ्या गुलाबजाम घ्या हा, मला ऍक्च्युली आवडतातच गुलाबजाम समीर चौगुले समीर चौगुले समीर चौगुले सर नमस्कार सर Yes. सर तुमचं ते सर तुम्ही त्या ऍक्टिंग व्यतिरिक्त सगळ्या ज्या गोष्टी करताना सर लाईक डेंजर करता सर मस्त सर मी एक सेल्फी सर नाही नाही आता नाही अजिबात नाही खाऊ द्या त्यांना काही हरकत नाही ना खाऊ द्या त्यांना मग selfie. हो हा? माझं मला काही प्रॉब्लेम नाही मला कुठे घाई आहे मला कुठे 1947 स्वातंत्र्य लढायला जायचं आहे या विनोदाची लायकी आहे तुम्हाला टाळी द्यायची नाही सर ते तुमचे शोज बघत असताना अरे पण एवढं पण नाही ना बरं एक काम करा तुम्ही घ्या तुम्ही एकटेच आहात की कोणी आहे नाही, बरोबर एक तुमच्या मिनिट, ए, दत्तू अरे, एकच- हा. ए, दत्तू अरे कोण आले बघ आई, चोपत आहे ना सर Yes, yes. एक सेल्फी येस येस अरे एवढं काय नाही या वा मी संत ज्ञानेश्वर नाटकात काम केलंय पुढे बघा पुढे इथे हा
इथे बघा मी काढू का इथे परत समोर तुम्ही इथे बघितलंस ना तुमचा अर्धाच भाग येईल हा, नाही, कळलं का तुम्हाला हा. हा वा छान एकदम लांब राहा आपण जुळे नाही होत एक मिनिट मी एक्साइटेड खांद्यावर हात टाका तुम्ही हा, खांद्यावर हात. एक काय हे सांगते हा, छान हसा हसा थँक्यू सुंदर हा वा. मस्त आलं या, तुम्ही घ्या ना, या, तुम्ही खायला घ्या. हो घ्या, येस घ्या, येस 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 सर थँक्यू सर मी तुमचे ना सगळे एपिसोड बघत असतो हा. सोडतच नाही एपिसोड Thank you very much. रिपीट पण बघतो sir. हो थँक्यू थँक्यू काका काका तुम्ही काय खाताय शेण खातायत ते आओ हा पाकात असे बुडवून शेण खातायत तुला काय करायचं आहे काय बोलता हो शेण का खाईन मी मला माहितीये हो मला माहितीये तुम्ही काय खाताय ते पण ह्याला आहे ना वाईट सवय आहे. सगळ्यांना जाऊन विचारत बसतो काका काय खाताय काका काय तुला काय हा, करायचं का असं बोलू नका ये बाळा ये किती गोड आहे हा बाळ हा आई ग शोलेतल्या सांबाची झीप पाहिलंय अगदी किती गोड आहे हा